प्रभू श्रीरामांनी पितृपिंडदान विधी दशरथ राजांचा विष्णुपद मंदिर गया हिथं केला, ह्याला साक्षीदार कोण? म्हणजे असं माता सीतेनं विचारलं. मग पहिल्यांदा फाल्गुरीवरला विचारलं, बाबा तू साक्षी होणार का आमचं पितृपिंडदान हिथं करतोय त्याचा? फाल्गुरीवर नाही म्हणली. मग माता सीतेनं फाल्गुरीवरला पण श्राप दिला. त्याच्यानंतर तुलसीला विचारलं, ती पण नाही म्हणली, तिला पण श्राप दिला. मग त्याच्यानंतर अक्षय वट हा जो म्हणला की मी साक्षीला आहे की तुमचे जो काही विधिवत हितला आहे त्याला मी साक्षीदार हितला आहे. मग प्रभू श्रीरामांनी आणि माता सीतेने वरदान दिलं की बाबा रे, हिथं जो कोणी पिंडदान विधी करायला येईल त्याला पण हा वटवृक्ष साक्षीला असणार आणि तो विधी सक्सेस होणार हितलं, असं ही महात्मा आहे थोडक्यात. म्हणजे जो कोणी विधी करायला हिथं येणार का नाही त्या सर्व पितृंना आपण मुक्त केलं त्याला साक्षीदार हाच वटवृक्ष असणार. म्हणजे वरदानच आहे या वटवृक्षाला. त्यामुळं ह्यांच्या साक्षीनेच इथं विधी होतो. म्हणजे एका नावाचं 3 पिंड केले जातात. त्यातला एक पिंड फाल्गुरीवरला जातो, एक पिंड श्रीहरी विष्णूंच्या चरणावरती जातात आणि एक पिंड अक्षय वटाच्या बरोबर चरणावरती तिथं खाली. मी तुम्हाला ते दाखवतो. अशा पद्धतीने हा इथला विधी होतो, सक्सेस होतो. हो का?